नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय ग्रामसेवक आणि कृषी सेवक या दोघांसाठीचे तांत्रिकचे प्रश्न. सर्वांना एक अत्यंत महत्वाची गुड न्यूज या ठिकाणी देतो आहे. अभ्यासकट्टा ऍपवर तुमच्यासाठी ऑफर चालू झालेली आहे. क्रिसमस ऑफर याला आपण म्हणूया. त्या अंतर्गत तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात ग्रामसेवक भरती असेल किंवा कृषी सेवक भरती आणि इतर विविध परीक्षांसाठीचे जे कोर्सेस आहेत अत्यंत माफक शुल्कात तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश भेटतो आहे. 27 नंबरचं PYQचं हे सेशन आहे. 80 गुणांची तयारी आपण या ठिकाणी करतो आहे. कृषी सेवकच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. तुमच्यातली ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. आता प्रश्न पहिला आहे, फवारा सिंचन पद्धतीमध्ये किती टक्के पाण्याची बचत होते? तुम्हाला ठिबकवर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. आता इथे फवारा सिंचनवर प्रश्न येत आहेत. फवारा म्हणजे काय? फवारा म्हणजे याला तुषार सिंचन असा सुद्धा एक शब्द आहे. तो खरंच जास्त प्रचलित आहे हे लक्षात ठेवा. 10 ते 30%, 30 ते 40%, 40 ते 60, 90% फवारा सिंचन पद्धत. पाण्याची बचत किती आहे? 30 ते 40% एवढी पाण्याची बचत फवारा सिंचन पद्धतीमध्ये होती आहे. आता करडईची जात ओळखा म्हटले तुम्हाला. शीना, लक्ष्मी, भीमा, हिमांगी. करडईची जात कोणती? करडईच्या जातीवरच्या आधी प्रश्न आला. भुईमुगाच्या जातीवर प्रश्न आलाय. तुम्हाला वेगवेगळ्या पिकांच्या ज्या जाती आहेत त्या तुम्हाला वारंवार विचारल्या जात आहेत. जातींमध्ये या ठिकाणी लक्ष्मी नावाची ही जात जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे आहे, पेरूची अभिवृद्धी कशाने करतात? बघा, छाट कलम, डोळे भरणे, दाब कलम, विभाजन. पेरू. आता पेरूची एक सरदार नावाची जात तुम्ही पाठ करून ठेवली असणार आहे, कारण ती अनेक वेळा विचारली गेली. पण अभिवृद्धी कशाने करतायत? कोणत्या पद्धतीने करतायत? तर दाब कलम जी पद्धत आहे तिने पेरूची अभिवृद्धी केली जाते हे लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणतं खत आहे जे नत्रयुक्त खत आहे? सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया, रॉक फॉस्फेट. बघा, नत्रयुक्त खत म्हणजे नत्र किती? तर 46% नत्र असतं त्यामध्ये. हे खत कोणतं? तर ते युरिया नावाचं खत लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील कडधान्य पिकांपैकी टिंबडिंब पिकाचं उत्पादन हे सर्वात जास्त आहे. कडधान्यांमध्ये हरभरा, तूर, मूग, मटकी. आता कडधान्यामध्ये सगळ्यात जास्त कोणतं? तर महाराष्ट्रामध्ये तुरीचं पीक जे आहे त्याचं उत्पादन जास्त आहे. महाराष्ट्र शासनाचं कृषी मंत्रालय 2014ला कृषी परिषद झाली. आता ही तुम्हाला 2023 आणि 2022 कडे बघायचं. हा तेव्हाचा प्रश्न होता. मात्र कृषी परिषद सध्या काही होत आहेत का त्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तेव्हा नागपूरला झाली होती. सध्या आता कुठे झालेल्या आहेत लेटेस्ट मधल्या त्या बघाव्या लागतील. चालू घडामोडीच्या लेक्चर्स मध्ये आपण त्याचे संदर्भ देत असतो. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तालुका स्तरावर कोण राबवत आहे? तहसील, पंचायत समिती, ग्रामपंचायत की जिल्हा परिषद? मला माहिती आहे तुम्ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद कट करणार, पण पंचायत समिती की तहसील? मुद्दा तो आहे ना. थोडा अभ्यास ज्यांचा आहे त्यांना लक्षात येईल की ग्रामविकास यंत्रणा कोणत्या आहेत? झेडपी, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. मग तहसीलचा विशेष नाही. तहसील हे महसूलचा कार्यक्रम करतात. त्यांची कामं वेगळी, ती विकास यंत्रणा नाहीये, लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? बलवंतराय मेहता, सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, काळे समिती. विकेंद्रीकरण महाराष्ट्रामधलं झालं पाहिजे, म्हणजे ते त्रिस्तरीय त्या ठिकाणी असावं, पंचायत राज वगैरे. हे कोण? भारताच्या पातळीवर बलवंतराय मेहता यांनी ते सांगितलं. तेच महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समितीने सांगितलंय. भारतातलं प्रमुख बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे? बघा, बटाट्याचं संशोधन. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला, म्हणजे खूप वेळा. याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. चला, हे तुम्हाला येत नसेल तर समजायचं आपली म्हणजे परिस्थिती जरा वाईटच आहे. ते आता तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. महाराष्ट्रामध्ये जमिनीमध्ये काय भरपूर प्रमाणात आहे. ते भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते खतातून जास्त द्यावं लागत नाही आपल्याला. हा प्रश्न सुद्धा मी काल परवाच्या बेसिकच्या लेक्चर्स मध्ये घेतला. आपण तुम्हाला एक मृदा आणि खते नावाचं एक टॉपिक, त्याच्यावर एक लेक्चर घेतले. बघा, हे सगळं तुम्ही म्हणाल कुठे भेटेल आम्हाला? आधी झालेले लेक्चर्स ते रेकॉर्ड करून किंवा लाईव्ह स्वरूपात घेतलेले सगळे लेक्चर्स तुम्हाला भेटतील अभ्यासकट्टा ऍपवर. सध्या क्रिसमस ऑफर तुमच्यासाठी चालू केलेली आहे. आपण पुढचे 2-3 दिवस ही ऑफर असेल. अभ्यासकट्टा ऍपवर जाऊन लगेच तुम्ही अत्यंत माफक शुल्कामध्ये जॉईन होऊ शकतात. प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा ऍप, किंवा युट्यूबला बघत असाल काही लेक्चर्स तर त्या खाली तुम्हाला लिंक भेटेल. सगळ्यात जास्त पालाश आपल्याकडे आहे म्हणून आपण पालाश जास्त देत नाही. आपल्याकडे नत्राची कमतरता आहे, स्फोरकची कमतरता आहे, म्हणून आम्हाला युरिया जास्त द्यावा लागतो, सुपर फॉस्फेट द्यावं लागतं. भारतामध्ये सहकार चळवळ कधी सुरू होते? 11 नंबरचा प्रश्न आहे.
1917, 1910, 1908, 1904 सहकार चळवळ भारतामधली 1904 ची तो कायदा केला होता. सहकार कायदा कोणी केला? 1904 ला. बोललोय मी त्यावर, कालच्या परवाच्या सेशन मध्ये बोललेलो आहे, बेसिकच्या सेशन मध्ये बोललो. ज्वारी पिकाच्या कोवळ्या पानामध्ये टिंबटिंब हे हानिकारक ऍसिड असतं बघा. सल्फ्युरिक, हायड्रोसायनिक, मॅलिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. हा जो वरचा सहकाराचा मुद्दा आहे ना, तो मी कालच तुम्हाला एक रेकॉर्ड करून सेशन टाकलंय बघा. कर्ज पुरवठा आणि हरित क्रांती, त्यामध्ये तो मुद्दा कव्हर केलेला आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे. आता ही ज्वारीचे कोवळे पानं खाऊ नये, त्याच्यामुळे मग प्राण्यांना विषबाधा होते. त्यामध्ये काय असतं? हायड्रोसायनिक ऍसिड असतं. हायड्रोसायनिक ऍसिड. आता मिरचीच्या कोणत्या जातीला उलट्या मिरच्या लागतात बघा, उलटे फळं लागतात? संकेश्वरी, दोंडाईचा, मलकापुरी, पंत C1. 13 नंबरचा प्रश्न आहे. उलट्या मिरच्या लागतात, उलटी फळं लागतात, पंत C1 ही ती जात आहे. पर्शियन चक्राचा उपयोग काय बघा? अवजड पंप उचलायचे आहे, वाहतूक आहे, पाणी उपसायचं यापैकी नाही. 14 नंबरचा प्रश्न आहे. पर्शियन चक्र पाणी उपसण्यासाठी आम्ही वापरतोय. पर्शियन चक्र. पिकांच्या किमती ठरवण्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. आता याला नवीन नाव काय आहे तेही मला सांगा. थोडंसं बदल या नावामध्ये आहे, तो कधी झाला तेही तुम्हाला माहित असावं. MSP कोण ठरवतं ते तुम्हाला माहित असावं. 1963, 64, 65, 78. कृषी मूल्य आयोग 1965चा आहे. फलोत्पादन आहे भारत कितवा? पहिला, दुसरा, पाचवा, आठवा. फळांचं उत्पादन. आता हे आकडे बदलत असतात, थोडे लेटेस्ट मधले तुम्ही हे केले म्हणजे फार जास्त बदल होत नाही. हे दुसरा म्हटलेलं आहे, पण थोडेसे अपडेट्स इथे लक्षात ठेवा. भारताच्या नव्या कृषी धोरणाचे वर्णन कोणत्या शब्दात केले जाते? नवीन कृषी धोरण. कृषी क्रांती, कृषी वित्त क्रांती, इंद्रधनुष्य क्रांती, कृषी हमी क्रांती. नवीन कृषी धोरण. किती पद्धतीचे त्याच्यामध्ये आपण टार्गेट्स ठेवलेले आहेत? तर एक 7 पद्धतीचे. त्यामुळे त्याला इंद्रधनुष्य क्रांती असा शब्द एक वापरला जातो. नैसर्गिक रबर देशांतर्गत उत्पादन राज्य कोणतं आहे? रबर म्हटले की एकच राज्य टॉपचं. महाराष्ट्र, UP, कर्नाटक, केरळ. ती केरळ राज्य आहे. नैसर्गिक रबर आहे, केरळ राज्य आहे. जागतिक जलदिन कोणता असा प्रश्न तुम्हाला विचारला. 22 मार्च, 26 जून, 12 डिसेंबर, 15 जानेवारी जागतिक जलदिन तुम्हाला विचारलेला आहे आणि तो 22 मार्च आहे. तुम्हाला ती वज अक्ष नावाचं एक शॉर्टकट मी सांगितलंय. वन दिन 21 मार्च, जलदिन 22 मार्च, हवामान दिन 23 मार्च आणि क्षयरोग दिन 24 मार्च. 21 पासून 24 पर्यंत तो म्हणजे क्रमच लक्षात ठेवा. डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये सोलापूर, अमरावती, पुणे, नागपूर. कुठे? डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरमध्ये कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, ग्रामसेवकची बॅच आणि कृषी सेवकची वेगळी बॅच आहे, जी अभ्यास कट्टा ऍपवर चालू आहे. सध्या तुम्हाला क्रिसमस ऑफर मध्ये तुम्हाला पुढच्या 2 दिवस या बॅचवर स्पेशल डिस्काउंट आहे, तुम्ही घेऊ शकता. अभ्यास कट्टा ऍपवर जाऊन या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे. टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला माफक शुल्कात भेटते या ऑफर मध्ये. फक्त कृषी तांत्रिक घटकाची बॅच पाहिजे असेल कृषी सेवक, ग्रामसेवक साठी, ती सुद्धा अवेलेबल आहे अभ्यास कट्टा ऍपवर. अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अभ्यास सुरू करा. बॉल पेनचा शोध करून लावला बघा. जनरल जीएस चा प्रश्न, काही जीके चे प्रश्न सुद्धा कव्हर करतोय मुद्दाम. तर आपल्याला माहित असावं, ग्रामसेवक भरती द्यायची असेल, कृषी भरती द्यायची असेल, ती तुम्हाला सिलेबस आहे. बॉल पेन बीरो ब्रदर, वाटरमन, राईट ब्रदर, एडिसन कोण लावला? बीरो ब्रदर्सने शोध लावलाय बॉल पेनचा. बिग बँग थिअरी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली किंवा तो जबाबदार आहे असं म्हटलं जातं? आईन्स्टाईन, न्यूटन, गॅमो, फॅरेडे. बघा, बिग बँग थिअरी जो आहे ना, जॉर्ज गॅमो एक नाव महत्वाचं आहे. कोणता ऑप्शन आहे जो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड टाकायची झाल्यास वापरावं लागेल? म्हणजे तुम्हाला नवीन स्लाइड टाकायची, मग तुम्ही त्याला इन्सर्ट मधला न्यू स्लाइड म्हणणार, फाईल मधला ऍड न्यू स्लाइड म्हणणार, की ओपन म्हणणार, की न्यू म्हणणार? पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड टाकायची आहे, कोणता ऑप्शन वापरणार? मित्रांनो, इन्सर्ट मध्ये जायचंय तुम्हाला आणि तिथून न्यू स्लाइड आणायचं. भारत डेव्हिस कपच्या अंतिम सामन्यामध्ये कोणत्या वर्षी पोहोचला होता? आता हा डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि मग तो फायनल मध्ये पोहोचला होता 1966 मध्ये. म्हणजे प्रश्न काय येऊ शकतो लक्षात घ्या. 1966च एक थोडस वेगळी घटना होती, ती पहिल्यांदा तसं घडलं होतं. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये खिलाफत
चळवळ तयार झाली. म्हणजे खिलाफत म्हणजे भारतीय मुसलमानांचं म्हणणं होतं की त्या देशामधला तो आमचा हे आहे, धर्मगुरू आहे. ब्रिटिश त्यांना त्रास देत असेल तर आम्ही इकडे त्या संदर्भात आंदोलन करतो आहे. इंग्लंड, पॅलेस्टाईन, ब्रह्मदेश, तुर्कस्तान. बघा, तुर्कस्तान मधल्या प्रतिक्रियेमुळे या ठिकाणी भारतामध्ये खिलाफत चळवळ सुरू झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला? संपूर्ण स्वराज्याचा ठराव. लखनौ, हरिपूर, लाहोर, सुरत. 42 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. संपूर्ण स्वराज्याचा ठराव जो आहे तो लाहोरचा अधिवेशन आहे, तिथे संमत होतोय. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला असा प्रश्न आहे. 1950, 52, 55, 58. आता हा कायदा फार महत्वाचा आहे. याच्यातल्या तरतुदी महत्वाची आहे. 1955चा हा कायदा आहे सिटिझनशिप संदर्भातला. खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीमध्ये नाही असा प्रश्न आहे. वज्रेश्वरी, राजवाडी, आरावली, उन्हेरे. आता रत्नागिरीमध्ये राजवाडी आहे, आरावली आहे, उन्हेरे आहे. वज्रेश्वरी कुठे हो? ह्यामध्ये की पालघरमध्ये? मला तेच सांगा. मुद्दा महत्वाचा आहे. गरम पाण्याचे झरे आहेत. मणीकरण माहिती का? मणीकरण. मी मणीकरणला गेलोय. मणीकरण हिमाचल प्रदेश मधला, तिथला तो गरम पाण्याचा झरा आहे. गरम पाणी म्हणजे डेंजर आहे, ते गेल्यावर तुम्हाला कळेल. मूलद्रव्याची घनता सर्वात जास्त कुठे? तांबे, लोखंड, पारा जास्त. 45 नंबरचा प्रश्न आहे. सगळ्यात जास्त घनता मूलद्रव्याची कोणत्या? तर पारा. मग पारा कशामध्ये वापरलाय तो मुख्यत्वे? मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाहिजे. बघा, तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही उत्तर देणार. भीमा नदीची उपनदी पूर्णा, कृष्णा, मांजरा, इंद्रायणी. भीमेची उपनदी. आणि आपण ते धार्मिक ठिकाण त्या ठिकाणी आहे, त्याच्या काठावर वसलेलं ठिकाण कोणतं मला सांगा? इंद्रायणीच्या काठी. आता इथे चॅम्पियन लीग बद्दल विचारलं गेलंय तुम्हाला. आता लेटेस्ट मध्ये वर्ल्ड कप बद्दल विचारलं जाईल. क्लासिकल भाषा, आता तुम्ही अभिजात भाषा म्हणून आमच्या भाषेला दर्जा द्यावा असं आम्ही म्हणतोय. आता मराठीला का देत नाही, काय राजकारण आहे कळाना झालंय. खूप जुनी भाषा मराठी या ठिकाणी आहे. आता तर खानदेशी भाषेला सुद्धा द्यावा असं म्हटलं. आता मराठीलाच भेटा ना. म्हणजे इथे किती अवघड आहे कळत नाहीये. गुजराती, कन्नड, तेलुगू, मराठी कोणत्या भाषा आहेत की ज्या क्लासिकल आहे? खानदेशी भाषेमध्ये फार मोठा गोडवा आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी गुजराती आहे का? कन्नड आहे का? गुजराती नाहीये आणि मराठी नाही. कन्नड, तेलुगू. 6 भाषा आहेत, 6 अभिजात. त्याच्यामध्ये आणखी 4 कोणत्या महत्वाचे? कोणत्या रोगाचं भारतातून उच्चाटन झालेलं आहे? डिप्थेरिया, चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स. भारतातून उच्चाटन झालेले रोग. 49 नंबरचा प्रश्न आहे. बघा, स्मॉल पॉक्स आहे का? हा रोग फक्त उच्चाटन झालेला भारतामध्ये. त्याला मराठीत काय म्हणतो? चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स. हे इंग्रजी नाव आहे. इंटरेस्टिंग आहे. तांजण्या कशाला म्हणायचं सांगा बरं मला. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका कोणती? पहिली स्वदेशी INS कोची, चेन्नई, सिल्का, कोलकाता. 50 नंबरचा प्रश्न आहे. पहिली स्वदेशी युद्धनौका INS कोलकाता म्हणतोय आपण. 50 उत्तर डी. ग्रामपंचायतीचं अस्तित्व राज्यघटनेच्या कोणत्या तत्वानुसार आहे? ग्रामपंचायतीचं अस्तित्व. राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, घटक राज्यांनी ठरवलेली नैतिक तत्वे. 51 नंबरचा प्रश्न आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात जी येते ना, कलम 40 राज्यघटनेची जी तत्व आहे ना, DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, त्याच्या अंतर्गत हे घडते. तुम्ही म्हणाला आम्हाला कृषी सेवक, ग्रामसेवक, कृषी विस्तार अधिकारी यासाठी नोट्स पाहिजे आहेत. मग त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता असेल, इंग्लिश असेल, मराठी, GK, करंट अफेअर्स आणि सगळ्यात महत्वाचं कृषीच्या नोट्स. आणि कृषीच्या 10 टेस्ट सिरीज, 50-50 प्रश्नांची 10 पेपर. हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. क्रिसमस ऑफर आहे. 299 मध्ये तुम्हाला भेटेल. 8698343312 हा नंबर. यावर फोनपे, गुगल पे, पेटीएम करून तुम्हाला घेता येईल. अभ्यासकट्टा ऍप आहे, ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्हाला हे सगळं मटेरियल मिळवता येईल. पंचतराजच्या प्रयोगामुळे कोणत्या संकल्पनेमध्ये आणि अनुषंगिक कार्यक्रमामध्ये आमूलाग्र बदल झाला? समाज कल्याण, समुदाय विकास, समाज शिक्षण, प्रौढ शिक्षण. 84 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा, पंचतराजमुळे काय झालं? प्रौढ शिक्षणाचा विषय नाहीये, समाज शिक्षणाचा विषय नाहीये, समाज कल्याणाचा, समुदाय विकासाचा हा विषय आहे.
त्याच्यामध्ये बदल होतो आहे. महाराष्ट्र शासन आहे 1970 पंचायत राज पद्धतीचं मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या समितीची नेमणूक करत आहे? वसंतराव नाईक, पी.बी. पाटील, ल.ना. भोंगीरवार, अशोक मेहता. 1970 मध्ये पंचायत राज पद्धतीचं मूल्यमापन करण्यासाठी कोणती समिती नेमली? महाराष्ट्र सरकारने. बघा 85 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता 70 मधल्या आणि मूल्यमापनासाठीची ही ल.ना. भोंगीरवार समिती आहे. गावातील लोक व प्रशासन यातील शासकीय दुवा कोणता? सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल. गावातले लोक आणि प्रशासन या दोघांना जोडण्याचं काम कोण करते? लोकांचे प्रॉब्लेम वरती पोहोचवण्याचं काम कोण करते? ग्रामसेवक. अत्यंत महत्वाचं पद या. कापूस एकाधिकार योजना ही मूळ संकल्पना आणली कोणी? वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, यशवंतराव चव्हाण. कोणाची कन्सेप्ट? 87 नंबरचा प्रश्न आहे. वसंतराव नाईकांची. दोन्ही ठिकाणी सेम ऑप्शन झालाय. थोडं ते प्रिंटिंग मध्ये यांचा घोळ झाला असावा. वसंतराव नाईकांची मात्र. वसंतराव नाईकांचं एक रेकॉर्ड आहे. काय हो? सर्वाधिक कालावधीसाठी कोणत्या पदावर राहिले व्यक्तिमत्व आहे ते? खालीपैकी कोणती वनस्पती आहे जी रक्तदाबाच्या विकारावर प्रभावी ठरली आहे? बाबुळ, कडुलिंब, हिरड्या, तुळस. रक्तदाब, ब्लड प्रेशर यावर प्रभावी ठरलेली कोणती? या सगळ्याच औषधी आहे, पण याच्यातली तुळस. बोरलॉग अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल? आता बोरलॉग, नॉर्मन बोरलॉग आम्हाला नाव माहिती. कशाची जनक आम्ही त्यांना म्हणतो हेही तुम्हाला माहिती आहे. कालच आपण हरित क्रांतीवरचं लेक्चर घेतलंय. मग कोणत्या क्षेत्रात संबंधित? सहकार, शिक्षण, शेती, शास्त्र. बघा 89 नंबरचा प्रश्न आहे आणि शेतीशी संबंधित ते आहे. भूदान चळवळीखाली सर्वाधिक जमीन टिंबटिंब राज्यामध्ये दान केली किंवा प्रतिसाद दिला. भूदान चळवळीला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स कुठे भेटला? गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार. आता भूदान चळवळ सुरू कुठून झाली? सुरू कोणी केली? मला वाटतं विनोबा भावे सगळ्यांना माहिती आहे. फार महत्वाची अशी ही चळवळ होती. बिहारमध्ये सगळ्यात जास्त जमीन या ठिकाणी दान केली. महाराष्ट्रामध्ये 1972-73 दुष्काळ पडला तेव्हा नदीच्या पात्रात छोटे छोटे बांध घालून वाढवण्याची संकल्पना जी आली, त्या बांधांना काय नाव होतं? शरद बंधारा, कोल्हापुरी बंधारा, समतल बंधारा, अशोक बंधारा. त्याला केटीवेअर असं सुद्धा आमच्याकडे म्हणतात. कोल्हापुरी बंधारा, कोल्हापुरी बंधारा असं त्याचं नाव आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीला जे पिकं आम्ही पेरतो आहे, नैऋत्य ईशान्य मान्सून नाही, नैऋत्य मान्सून म्हणतोय आम्ही त्याला. मोसमी, रब्बी, खरीप, हिवाळी. हा नैऋत्य मान्सून येतो कधी? आणि पिकं कोणती पेरतो आम्ही? खरीप पिकं. कुठून येतोय हा? कोणत्या समुद्रावरून येतोय? किती तारखेला याचं आगमन आहे? मनोधैर्य योजना ही गाजलेली आहे. सुरू कधी झाली? 2013 आहे, पण कधी? ऑगस्ट, ऑक्टोबर, मे, जानेवारी. ती तारीखही 2 ऑक्टोबर 2013 ही मनोधैर्य योजना आली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू होते? 2007-8. 94 नंबरचा प्रश्न आहे. 15 ऑगस्ट 2007 पासून ही तंटामुक्त गाव मोहीम सुरू होती आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कोणतं कलम आहे जे ग्रामपंचायतींना कर लावण्याचा अधिकार देते? बघा, आता मुंबईचं नाव आता इथे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम झाले. ग्रामपंचायती कर लावू शकतो. म्हणजे तुम्हाला डीप मध्ये जाऊन विचारलं, ते ग्रामसेवकचाच पेपर आहे. तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्याची नक्कीच काही विशेष नाही, विचारले जाईल. कलम 124 तुम्हाला ग्रामसभेचं कलम माहित असलं पाहिजे. ग्रामपंचायत कोणत्या कलमानुसार या कायद्याच्या ते माहित असलं पाहिजे. आले प्रश्न त्यावर, केली चर्चा आपण. स्थानिक स्वराज्य संस्थांचं जनक तुम्हाला विचारलं थोडक्यात. कोणाच्या काळात स्थापन झाले म्हणजे काय? जनक तो कायदा 1882चा. याचं उत्तर नाही देत मी, कारण हे तुम्हाला माहिती आहे. हे माहित नसेल तर तुम्ही पहिले वाचा, नंतर हे व्हिडिओज बघा. महाराष्ट्रातील एकूण सिंचन क्षेत्रामध्ये कोणत्या साधनाचा सर्वाधिक वाटा आहे? महाराष्ट्र म्हटलं की काय आठवतो तुम्हाला? तुम्ही शेतात गेले, कुठेही शेतांमध्ये गेले, तुम्हाला काय दिसतं? तलाव दिसतात, कालवे, विहिरी, उपसा, काय दिसतं मुख्यत्वे? मी भंडारा जिल्ह्याबद्दल नाही विचारत, मी महाराष्ट्राबद्दल विचारतोय. विहिरी. सहकारी शेती आहे. बघा, मी कालच सहकारावर एक लेक्चर घेतलंय. मालकी कोणाची आणि शेती कोण करतंय? स्वतंत्र, एकत्र शेती कशी केली जाते? मालकी कोणाची आहे? 98 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सहकारी शेती आहे, मालकी स्वतंत्र आहे आणि शेती एकत्ररित्या केली जाते आहे. बघा, मालकी स्वतंत्र आणि शेती एकत्र. बीडी तयार करण्यासाठी या झाडाच्या पानाचा वापर करतात. साग, निलगिरी, टिसू, तेंदू. बीडी तयार करायची कोणती झाडं वापरतात?
चाक तर नाहीये, निलगिरी नाहीये, तेंदू तेंदू पानं म्हणतो आपण त्याला. कोणता देश आहे जिथे 100% सिंचन आहे? चीन, अमेरिका, इस्रायल, कॅनडा. 100% सिंचन. आणि खरं म्हणजे वाळवंटी असा तो सगळा भाग आहे तिथे इस्रायल नाही, आणि मग तिकडूनच आलं ते ठिबक वगैरे आम्ही जाणलं. आणि तुम्हालाही तसं सुपीक सगळं काही पाहिजे असेल ना तुमचा अभ्यास, तर तुमच्यासाठी अभ्यास कट्टा नावाचा ऍप आहे. सध्या तुम्हाला नवीन ऑफर आपण सुरू केली, क्रिसमस ऑफर चालू आहे. अभ्यास कट्टा ऍपवर जा. जिल्हा न्यायालय भरतीचे विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी चान्स आहे. आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची विजयश्री बॅच आहे. ग्रामसेवक भरतीची विजयी भव बॅच या ठिकाणी आहे. कृषी सेवकच्या तारखा आलेल्या आहे. फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी आहे. सगळं डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी भेटत जाईल. सरळ सेवेची सुपर बॅच आहे. दारूबंदी पोलीस, पोलीस भरती, तलाठी भरती 2024चे आपण टार्गेट ठेवून आतापासून अभ्यास सुरू करतो आहे. चला तर अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी जाऊन अभ्यास सुरू करा. आणि तुम्ही म्हणाले पुस्तक कोणतं आहे मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं नाव लिहून घ्या. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. मी तुम्हाला बॅनरही त्याचं दाखवलेलं आहे. पब्लिकेशनचं 101 प्रश्नपत्रिका संच आहे ग्रामसेवक भरतीचा. तो तुम्ही घ्या आणि नक्कीच अभ्यास सुरू करा. चला, व्हिडिओज आवडत असतील लाईक करत चला, शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतोय. धन्यवाद.